आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संगमनेर तालुक्यामध्ये शिवसेनेसह युवा सेनेचं चांगलं संघटनात्मक काम सुरू आहे. आगामी काळात तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक गावात शिवसेना शाखा उभारून नागरिकांचे स्थानिक प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय. तालुक्यातील कोकणगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. यावेळी आमदार अमोल खताळ बोलत होते. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे, प्रकाश जोंधळे, खंडू वायकर, दीपक जोंधळे, भगीरथ पानसरे, पंकज जोंधळे, सचिन बोधक, शैलेश वायकर, सतीश वायकर, दीपक वायकर, मंगेश वायकर, दीपक पवार, रामनाथ वायकर, सचिन वायकर, विजय वायकर, दीपक पवार, वैभव जोंधळे, अनिल जोंधळे, अमोल जोंधळे, समाधान पवार, शुभम जोंधळे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, शहर प्रमुख सार्थक शेवाळे, आदित्य पवार, संदीप जोंधळे, सोमनाथ जोंधळे, हौशीराम जोंधळे, भारत जोंधळे, महेश जोंधळे आणि विलास काशीद यांच्यासह शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते हजर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतायत. कोकण गावात मागील काळामध्ये विविध विकासकामं पूर्ण झाली आहेत. आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणावर विकासकामं हाती घेतली जाणार आहेत. विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, असं आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केलंय. जळालेले अथवा नादुरुस्त वीजरोहित्र बदलण्यासाठी ग्रामस्थांना वर्गणी काढावी लागायची. मात्र महायुती सरकारच्या काळामध्ये नागरिकांकडून एकही रुपया न घेता तातडीनं नवीन वीजरोहित्र उपलब्ध करून दिलं जातंय. वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर सरकारनं विशेष भर दिला असून विविध योजनांद्वारे नागरिकांना थेट लाभ मिळतोय. याशिवाय तालुक्यातील सुमारे 28,000 बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला गेलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचं सरकार असल्यामुळं विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत असून प्रलंबित कामांना गती मिळतेय, असंही आमदार खताळ यांनी सांगितलंय. मेंढवणमध्ये 132 केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी आमदार झाल्यापासून सातत्यानं पाठपुरावा सुरू असून हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवसेनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.